सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक मास आला की दान, जप, पूजा अर्चना याबरोबरच एक सुंदर परंपरा केली जाते. ती म्हणजे आईची ओटी भरून तिला प्रेमाने जेवण देणे. अधिक मास मध्ये आईला ओटी का भरतात? आईला जेवण दिल्याने कोणते पुण्य मिळते आणि ही परंपरा केल्याने घरात काय बदल होतो? आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासामध्ये आईची ओटी जेवण देण्याचे खरे महत्त्व. अधिक मास आला की दान, जप, पूजा अर्चना बरोबर एक अतिशय सुंदर परंपरा असते. की कोणती परंपरा आहे की ते आईला ओटी भरून जेवण द्यायची आणि हे सर्वच ठिकाणी केलं जाते. का केलं जाते? कारण काय की अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. हा महिना दान, जप, पूजा अर्चना आणि सेवा करण्यासाठी विशेष असा मानला जातो. या महिन्यात केलेलं प्रत्येक सत्कर्म अनेक पटीनं फळ देणारं मानलं जातं. म्हणूनच या काळात आईचा सन्मान करून तिची ओटी भरणं ही परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. आई ही आपल्या जीवनातील पहिली गुरु मानली जाते. तिच्यामुळेच आपल्याला जीवन मिळते, संस्कार मिळतात आणि जगण्याची दिशा सुद्धा मिळते. म्हणूनच अधिक मासामध्ये आईला ओटी भरून तिचा सन्मान केला जातो. हे केवळ परंपरा नसून कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. सर्वप्रथम आपण कसं करायचं हे की आपण आपल्या आईला बोलवायचं. परगावी असलं तर तिला आधीच सांगायचं की फोन करून बोलवायचं आणि आल्यानंतर तिची ओटी भरायची. हळदी कुंकू लावून ओटी भरायची. ओटीमध्ये नारळ, फळे, वाण आणि दक्षिणा ठेवायची आणि तिला तिच्या मनासारखी साडी घ्यायची. तिच्या पसंतीने साडी, बांगड्या घ्यायच्या तिच्या आवडीनं. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्या मागचा भाव काय आहे की आईला लक्ष्मी स्वरूप मानून तिचा सन्मान करणं. आता तिची ओटी भरायचं, तिला प्रेमाने जेवण द्यायचं, तिच्या आवडीचे पदार्थ बनवायचे. तिला कोणता आवडते आपल्याला माहीतच असते आईला कोणता आवडते. ते पदार्थ तिचा हमखास तो पदार्थ ती त्या दिवशी स्वयंपाकामध्ये करायचा. तसं तर पुरणपोळी, खीर, लाडू, गोड पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. पण आपल्या आईला जे आवडते ते पदार्थ आपण त्या दिवशी बनवावं. तिचं सालंकृत असं पूजन करावं. तिला पाटावर बसावं, तिचे पाय धुवावे, तिला हळदी कुंकू, ओटी, शृंगाराचं साहित्य द्यावं. नंतर तिला जेवण, पाट, रांगोळी, समई लावून तिला जेवण द्यावं. जेवणानंतर तिचे आशीर्वाद घ्यायचे. आपण असं मानलं जाते की अधिक मासामध्ये आईला जेवण दिल्याने घरात सुख, समृद्धी, शांती वाटते, कुटुंबात प्रेम वाढते आणि आईचे आशीर्वाद आयुष्यभर साथ देतात. काही ठिकाणी असेही मानतात की आईला दिलेलं अन्न म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखं पुण्य मिळतं. आपली आई जर जवळ नसेल किंवा बाहेरगावी असेल, तिच्या नावानं किंवा ती नसल्यास तिच्या नावाने एखाद्या वयोवृद्ध स्त्रीला आपण बोलवायचं, ओटी भरायचं, तिला आणि हे सगळं द्यायचं. आणि एखाद्या वेळेस आईचं येणं नाही झालं तर फोनवरच तिला नमस्कार करायचा आणि संकल्प करायचं. काही ठिकाणी आईच्या नावाने दान पण केलं जाते. हे सर्व पद्धती योग्य मानलेल्या आहेत. ह्या परंपरेमागे एक सुंदर असा भाव सुद्धा दडलेला आहे. आपल्या आयुष्यात आईने जे काही दिले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, तिचा सन्मान करणं, तिच्या आशीर्वादाने जीवन सुखी व्हावे अशी प्रार्थना करणं. म्हणूनच या अधिक मासामध्ये आईची ओटी भरून तिला प्रेमाने जेवण देण्याची सुंदर परंपरा नक्की करावी. आईचे आशीर्वाद म्हणजे काय? आयुष्याची खरी संपत्ती आहे. आईचा सन्मान म्हणजे काय? घरात सुख, शांती आणि समाधान. या अधिक मासात आईला मान द्यावा, तिचा आशीर्वाद घ्यावा आणि ही पवित्र परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहोचवावी. अधिक मास हा नातेसंबंध दृढ करण्याचा महिना मानला जातो. म्हणूनच आईची ओटी भरून तिला जेवण देणे हे केवळ धार्मिक परंपरा आहे, त्यासोबत भावनिक पण आहे. या छोट्या कृतीतून आईचा सन्मान होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या अधिक मासात तुम्ही आईची ओटी भरून तिला प्रेमाने जेवण द्या, तिचा आशीर्वाद घ्या आणि त्या सुंदर परंपरेचा अनुभव पण घ्या. आईचे आशीर्वाद हेच खरे धन असते आणि अधिक मासात आईचा सन्मान म्हणजे पुण्य, सुख आणि समाधान मिळवण्याचा एक सुंदर असा मार्ग पण आहे. आणि आईचा सन्मान करा, तिचे आशीर्वाद घ्या. कारण शास्त्रातही सांगितलेलं आहे की मात्र देवो भव म्हणजे काय? आई म्हणजे देवाचं रूप. आईचे आशीर्वाद म्हणजे आयुष्याची खरी शक्ती आहे. या अधिक मासात आईची ओटी भरून तिला प्रेमाने जेवण देऊन आणि तिच्या चरणी कृतज्ञता अर्पण करावी आणि तिच्या चरणी नतमस्तक व्हावं. मात्र देवो भव. जय माता, जय पुरुषोत्तम.